महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. पारोळा तालुक्यातील बाहोटे परिसरात गिरणा फिडर कालवा सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली पारोळा तालुक्यातील बाहोटे परिसरात हे आंदोलन करण्यात आले. कन्हेरे, तुराटखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव धरण भरण्यासाठी असलेला गिरणा फिडर कालवा गेल्या 15 वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. या कालव्याला पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट गिरण कालव्यात उतरून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं होतं. 4 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर शासकीय यंत्रणांसोबत बैठका सुरू होत्या. मात्र या बैठकीत कालवा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सकाळी 10 वाजता संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिक गिरणा कालव्यात उतरून पाण्यात बसले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान जिल्हा अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी आंदोलकांशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांनी शासनाच्या एका वतीने 1 महिन्याच्या आत गिरणा फिडर कालवा सुरू करण्यात येईल अशी लेखी हमी दिली. या लेखी आश्वासनानंतर शेतकरी नेते सुनील देवरे आणि आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. तथापि 1 महिन्याच्या आत कालव्याचे काम सुरू झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी पारोळा पोलीस स्टेशनच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. आज आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आज आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने भालगाव फिडर कालवा जो आपण इथे बघू शकता, हा फिडर कालवा गेलेला आहे. या फिडर कालव्याला पाणी गेलं पाहिजे, भालगाव धरण भरलं गेलं पाहिजे. याच्यावरती जवळजवळ बावटी असेल, कनेरा असेल, सावखेड असेल, तुराटखेड असेल, मराठखेड असेल आणि पुढे भालगाव असेल, या सर्व गावाच्या जवळजवळ 1000 हेक्टर जमीन या कालव्यावरती बागायती होण्यासारखी आहे, होण्याची स्थिती आहे. आणि भालगाव धरणावरती जवळजवळ 12 ते 13 गावांच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. तिथून पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. म्हणून आज आपल्या या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने इथे पाण्यामध्ये बसून, वाहत्या पाण्यामध्ये बसून उभे राहून आम्ही आंदोलन करत आहोत. हे आंदोलन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत इथेच आम्ही ठाण म्हणून बसणार आहोत. त्यामुळे माझी शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघून तात्काळ तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा. यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणा प्रताप की जय.